हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या डेलीच्या रुटीनप्रमाणेच मी सकाळी लवकर उठून माझ्या हस्बंडसाठी टिफिन बनवला आहे. आज टिफिनला होती फ्लावरची भाजी. त्यानंतर मी पूर्ण 1.5 महिन्यानंतर जिमला आले. गणपती, त्यानंतर मी आजारी पडली, त्यानंतर दिवाळीची साफसफाई यामध्ये माझं जिम राहूनच गेले होते. म्हटलं आता पुन्हा स्टार्ट करूया. प्रयत्न करते आहे तरी पण रेग्युलर नाही होत. दिवाळीनंतर मात्र नक्की रेग्युलर करेल. सध्या रोजच्या रुटीनमध्ये हेच चालू आहे. सकाळी उठल्याबरोबर पटापट घरातली सर्व कामं आवरून घ्यायची, जेवण वगैरे बनवून घ्यायचं आणि मग 12च्या पुढे आपल्याला हवं ते करायचं. त्यामध्ये मी फराळ बनवते, काही दिवाळी डेकोरेशनसाठी बनवते. तर यावेळेस मी दिवाळीमध्ये ह्या रेडी रांगोळ्या बनवते आहे. व्हिडिओमध्ये जेवढं दिसते सोपं तेवढं अजिबात नाही आहे. याला खूप वेळ लागतो, खूप कॉन्सन्ट्रेशननी हे काम करावं लागते. मी इथे लक्ष्मीपूजन वस्तुबारस हे मोबाईलमध्ये एडिट करून लिहून घेतले आहे आणि त्याची प्रिंट काढून आणली आहे. तुम्ही बघू शकतात पसारा. या साईडला चकलीची भाजणी आहे, जी मी भाजल्यानंतर थंड करायला ठेवली आहे इथं. दिवाळीच्या या तयारीमध्ये माझी सकाळ ते संध्याकाळ कशी होते मला कळतच नाही. अगदी पूर्ण दिवस मी बिझी असते. एका कामानंतर दुसरे काम चालूच आहे, काही छोटे मोठे. आणि हे करताना मला खरंच खूप मजा येते. मी हे सर्व आवडीने करते आहे. तर आजचा आहे दुसरा दिवस. सकाळची सर्व कामं आटपून झाली आहे. अव्यांला खेळवून त्याला झोपून सुद्धा दिले आहे. आणि आज मी बनवणार आहे शंकरपाळे. तर इथं 1 किलोच्या प्रमाणासाठी मी ही 1 वाटी तूप घेतले. साधारणतः हे 1 पाव तूप असेल. इथं मी तूप गरम करायला ठेवते आहे आणि त्यात सेम वाटीने मी इथं 1 वाटी दूध घेतले आहे. त्यानंतर सेम 1 वाटी साखर मी थोडी वाटी भरून घेतली आहे. हे मिश्रण आपल्याला अगदी कोमट होऊ द्यायचं आहे, फक्त साखर विरघळेपर्यंत. इथं मी 1 किलो मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे. आणि जे साखर, तूप, दूध याचं मिश्रण होतं ते कोमट झाल्यानंतर यामध्ये घातलं आहे. मिश्रण इतपत थंड झालं होतं की त्यामध्ये हात ठेवला तर चटका बसणार नाही. ते थोडंसं अगदी कोमट. त्याप्रमाणे माझा गोळासुद्धा अगदी व्यवस्थित झाला होता. फार कडक नाही, फार नरम नाही, अगदी परफेक्ट. मी तुमच्यासोबत यावेळेस अजिबात रेसिपी शेअर करणार नव्हती, कारण मी हे सर्व फर्स्ट टाईमच बनवून बघते आहे. पण माझी शंकरपाळे परफेक्ट झाल्यामुळे म्हटलं चला शेअर करूया. दरवर्षीप्रमाणे यावेळेससुद्धा माझी आई म्हणाली होती की तू राहू दे फराळचं, मी बनवून पाठवेल तुला. पण मग म्हटलं आपण कधी शिकायचं. आपल्या आईला येते म्हणून आपल्याला खायला मिळालं आणि असंच आपल्या पण मुलांना खायला मिळावं म्हणून हे आपल्याला शिकावं लागणार आहे. बाहेर मार्केटमध्ये खूप छान छान नवीन पदार्थ आली आहेत, पण हे आपले पारंपरिक पदार्थ बनवायला अगदी सोपे, सहज बनणारे, याची पण चव त्यांना मिळायला नको. मी जेव्हा हे बनवायला घेतलं तेव्हा खरंच बघितलं की याला खरंच किती साधं आणि सोपं सामान लागते, अगदीच जे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल राहील. अशा पद्धतीने इथे माझे शंकरपाळे रेडी झाले आहेत. फर्स्ट टाइम जे टाकले होते ते थोडेसे जास्त लाल झाले होते. त्यानंतरचे मी थोडेसे गुलाबी झाल्यानंतर काढून घेतले आहे आणि हे लोखंडाच्या कढईमध्ये खूप पटापट तळल्या जाते आहे. त्यानंतरचा आहे दिवस तिसरा. आज छान सकाळी सकाळी मस्त पूजा करून घेतली आहे आणि आज मी बनवते आहे चकली. तुम्हाला मधूनच मी दाखवते आहे चकली बनवताना. पण चकली बनवताना मी खूप जास्त नर्वस होते. मला खरंच माहिती नव्हते हे कसे बनेल. खूप घाबरत बनवले आहे मी आणि फर्स्ट स्लॉट टाकल्यानंतर तो छान परफेक्ट झाला. त्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवूया. एवढ्या छान झाल्या त्या माझ्या चकल्या यावेळेस. अजिबात तेल नाही धरलं कुठे. क्रिस्पी पण अगदी व्यवस्थित. चकलीला मधून छान एक होल पडलं होतं, जे की प्रूफ आहे तुमची चकली अगदी परफेक्ट बनली आहे. आता रेसिपी विचारसाल तर मी मधुराज रेसिपी फॉलो केली होती. जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्धे हरभऱ्याची डाळ आणि त्याच्या अर्धी उडदाची डाळ आणि तेवढीच उडदाची डाळ. म्हणजे 1 किलो तांदूळाला अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, 1 पाव उडदाची डाळ आणि 1 पाव मुगाची डाळ. आणि त्यामध्ये मी 1 मोठी वाटी पोहे आणि त्याच्या थोड्याशा कमी साबुदाणा घेतला होता. हे सर्व मी छान वेगवेगळं मंद आचेवरती किती वेळ भाजून घेतलं होतं आणि नंतर त्यामध्ये धने आणि जिरं घालून हे दळून आणलं. नंतर चकलीचा गोळा बनवताना जेवढं पीठ घेतलं त्याच्या अर्ध पाणी घेतलं होतं. त्यामध्ये लाल तिखट, ओवा, मीठ असं सर्व घातलं होतं.
पाण्याला उकळ आल्यानंतर त्यामध्ये मी पीठ घातलं आणि त्याला 10 ते 15 मिनिट मी झाकून ठेवले होते. त्यानंतर त्याचा छान गोळा बनवून त्याच्या चकल्या बनवल्या. चकली तळताना जेव्हा हे बबल बनणं बंद होतात आणि चकली थोडीशी खाली जायला लागते म्हणजेच आपली चकली तळून झाली आहे. चकली घालताना मी सुरुवातीला गॅस मोठा ठेवते. तेलामध्ये सर्व चकल्या पडल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी करते. त्यानंतर आज आहे डे 4 आणि मी बनवते आहे भाजका चिवडा, पातळ पोह्यांचा भाजका चिवडा. आणि त्यासाठी मी मंद गॅसवरती हे पातळ पोहे एक 12 ते 13 मिनिट मस्त भाजून घेतले आहे. पोहे छान कुरकुरीत झाल्यानंतर यामध्ये मी तळलेले शेंगदाणे, तळलेल्या डाळ्या, तळलेले खोबऱ्याचे काप, तळलेले काजू, तळलेले बेदाणे, वाळवून तळलेला कढीपत्ता आणि इथं बघा मध्येच माझा कॅमेरा कोणी पकडला होता. त्यानंतर यावरती मी थोडीशी जिरे पावडर, ब्लॅक सॉल्ट, दळलेली साखर, थोडासा चाट मसाला आणि ही फोडणी घातली. फोडणीमध्ये जिरे, मोहरी, मिरची, हळद आणि मीठ घातले होते आणि त्यासोबत मी तीळसुद्धा घातली होती. आणि हो, त्याच फोडणीमध्ये थोडेसे क्रश केलेले धने आणि शोभ घातली होती. आणि आता माझा आवडीचा पार्ट म्हणजे क्राफ्ट. तर यावेळेस विचार केला होता मस्त छोटे छोटे लँटर्न बनवूया आणि सोबत मस्त पेपरचे दिवेसुद्धा बनवूया. पण खरं तर दिवे राहूनच गेले, त्यासाठी वेळ थोडा कमी मिळाला. पण मी असे 3 छोटे छोटे लँटर्न बनवलेत. हे लँटर्न बनवायला खूप इझी आहेत. तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवेल तुमच्यासाठी. इथं मदतीला मला अव्यान होताच, त्याला पण मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण सध्या त्याला फक्त कागद कापण्यामध्ये इंटरेस्ट आहे. लँटर्नपेक्षा मला असं वाटते की तो दिया पेंटिंग जास्त एन्जॉय करेल, म्हणून ते पण करायचं आहे आम्हाला. आणि इथं वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी सगळी सजावट केली आहे. ही काही आकाश कंदील होते ते दारी छान लावलेत. बऱ्याच जणांनी मला विचारलं की हे कुठून विकत घेतले. इकडे दाराला तोरण लावून घेतले आहे. तर हा होता माझा दिवाळी प्रिपरेशनचा व्हिडिओ. दिवाळीचा व्हिडिओ सुद्धा लवकरच येईल. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.